सगळ्यांसाठी नाही नक्कीच नक्कीच आज संदेश पाटीलची कमतरता आहे त्याच्यामुळे नीरज देशमुखला चान्स भेटेल वरती यायची. नीरज देशमुख बद्दल बोलायचं तर तो सिक्युरिटी मधला ऑलराऊंडर आहे. मी त्याच्या रील्स बघत असतो आणि मला तर इथे आता माहिती भेटलेली आहे की त्याला स्क्वेअर कट शिकवले त्याचे गुरु आहेत वीरेंद्र गावण. आणि त्याने मारलाय पहिलाच बॉलवर पहिला षटकार. स्वागत केलं लालेचं पहिल्याच बॉलवर षटकार खेचत आशिकेश भोईर. काल मानस लालेनं खूप चांगलं षटक हाताळलं होतं. 3 विकेट्स त्यानं घेतल्या होत्या आणि इथे फार निर्णायक षटक राहिलं होतं काल जेव्हा 48 हा संघ डिफेंड करत होता आणि सगळ्यात मोठा हातभार मानस लालेनं लावला होता. ते पहिल्याच बॉलमध्ये चाबूची विकेट गेली तिथे. नंतर त्याच्यानंतर जे 48 रन काढायला त्यांना खूप अवघड झालं. राईट ऑफ द विकेट ना त्यामुळे सुख शॉट स्क्वेअर लेग बॉल लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार 4 धावांनी करता चौकार. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या बॉल मध्ये षटकार, दुसऱ्या बॉल मध्ये चौकार. आशिकेश हा कालपासून भरपूर लय मध्ये आलेला आहे आणि ते आपले ऑर्गनायझर विशालजी जितेकर यांचं आगमन झालेलं आहे. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 10 धावा. पुन्हा एकदा यावेळेस मात्र बॅकफुटवरून खेचलाय. बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू सीमा पार. मानस लालेवर सलगचा 3रा मोठा फटका पाहायला मिळतोय. आणखीन एक षटकार. नक्कीच मानस लालेला लाल करून सोडलाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 16 रन 16 धावा फलकावर. दोन्ही संघ 2-2 सामने जिंकले आणि त्याचमुळे इकडे मात्र सामना जिंकून दीपक सर जो त्यांनी टाइम इन्व्हेस्ट केला ना, जे स्वप्नील कांबळे 15 मिनिटं थांबले त्या टाइमचा कुठेतरी फरक पडलेला आहे. जर मॅच लवकर चालू केली असती तर आज 3 बॉल हे बघायला भेटले नसते. ह्या गोष्टी घडतात बऱ्याच वेळेला. धनवी आणि सानवी 11 विरुद्ध आदर्श देवांश आदर्श. नेक्स्ट मॅच असेल. बी रेडी. टॉस साठी लगेच कम्युनिकेट करा. डाऊन दी ग्राउंड. खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. लॉंग गॉन क्लिअर करत बॉल सीमा पार 4. चारही चेंडूवर मात्र आक्रमण पाहायला मिळाले. आशिकेश आज वेगळाच विचार करून आला. काल फक्त एका धावेने त्याचं अर्धशतक हुकलं होतं. नॉट आउट 49 त्याची इनिंग मात्र त्यानं पेश केली होती आणि आज खरं तर वेगळा ऑरा त्याचा दिसतो. कदाचित काल 49च्या धावावर अडकला होता. आज ज्या पद्धतीने त्याने सुरुवात केली, आज अर्धशतक झळकवायचं याच उद्देशानं मात्र मैदानामध्ये बॅटिंग. नक्कीच जसे 4 बॉल झालेले आहेत तिकडे नॉन स्ट्राईकला आल्टो ही वाट बघतोय की मला ही संधी कधी भेटेल, अशीच फटकेबाजी करायची. या मॅच मध्ये तो कॅप्टनच्या भूमिकेमध्ये त्याचा एकच उद्देश असेल सध्याच्या घडीला सामना जिंकणं हे कॅप्टनचं महत्वाचं आहे. हा बाहेर टाकला होता, स्लॅश केलाय. स्क्वॉड कटचा प्रतिम फटका. बॉल सीमा पार 4. 5व्या बॉलवर 5वा मोठा फटका घेताना येत असताना नक्कीच
आशिकेशचा पूर्ण 5 बॉलचे अनालिसिस केले तर पहिला बॉल षटकार, दुसरा चौकार, तिसरा चौकार षटकार, 2 चौकारानंतर परत पुन्हा एक चौकार. तर अशी मानस लालीची पूर्ण धुलाई केलेली आहे आणि मानस लालीला पूर्ण लाल करून सोडलाय. आता बघूया लास्ट बॉल. ऑन साईडला मिड विकेटला स्वप्नील त्या ठिकाणी होता आणि बॉल पहिल्यांदा हातामध्ये मोबाईल होता तो टाकला खाली त्यांनी आणि त्यानंतर मात्र झेल टिपलाय. स्वप्नील किती बिझी आहे यावरूनच दिसते. एकतर 10 ते 15 मिनिटं त्याच्यासाठी खेळ थांबवण्यात आला. स्वप्नील 10 ते 15 मिनिटं उशिरानं आला. आता सुद्धा आल्यानंतर खरं तर काही ना काही त्याचं कामकाज चालूच आहे. जे 15 मिनिटं लेट झाले त्याचा फटका मानस लालीला पडला, पण त्यांनी त्याचा 15 मिनिटाचा हे केला. त्यांनी एक झेल पकडून आशिकेशला बाद केलं. तो त्याच्यावर का थांबले 15 मिनिटं ते त्यांनी दाखवून दिलं. पण क्रिकेटच्या मैदानामध्ये मोबाईल वगैरे त्यांची अलाउड असतो का? नाही, एक स्वप्नील कांबळेसारखा एक प्रोफेशनल रायगडी क्रिकेट याच्यामधला आहे, त्यांनी तरी मैदानामध्ये हे असे कृत्य करणे हे करायला नाही पाहिजे. तर आम्ही स्वप्नील कांबळेला विनंती करतो, एकतर तुम्ही बाहेर बसून फोनवर बोला. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. संदेश पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम सुंदर असं लाईव्ह कव्हरेज तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आज मोठा इव्हेंट कव्हर करतील रायगड प्रीमियर लीग. बरेचसे टीम मेंबर्स आहेत तिकडे. सर, आज संदेश पाटीलची कमी आहे, त्याच्या जागी ओम खोपकर. तुम्हाला काय वाटतं, संदेश पाटीलची जागा भरून काढू शकतो का ओम खोपकर? इनसाइड एज होते इकडे. ओम खोपकर खरं तर उभरता खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे. एक चांगली संधी मिळते. सध्याच्या घडीला त्याला प्रमोट करण्यात आले, वरच्या क्रमांकावर पाठवण्यात आले आणि चला रिकामे जार कुठे ठेवलेत ना, बाहेर गाडीवाला वाट बघतो. ऑर्गनायझर्स मॅनेजमेंट सूचना आहे, देवांश लेवल आदर्श पनवेलचे सर्व प्लेयर्स लोकांनी स्टेजच्या बाजू डाव्या साईडला यायचे. ओझ्यावरचा हा फटका ड्राईव्ह केला, स्वीप कव्हरला घरंगळत चालला, क्षेत्ररक्षण डीप मध्ये सिंगल मिळेल. चला रिकामे जार कुठे ठेवले ते घेऊन जा, कारण बाहेर गाडी आहे प्रवेशद्वारावर आणि ती वाट बघते. ओम खोपकरला बढती देण्यात आले. आपली गुणवत्ता सादर करावी लागेल. इकडे मात्र पहा ब्रेक होता, इकडे बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न. इनसाइड एज 2 बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. खोपकर बाद होईल. दुसरा धक्का जुईली पात्रे प्रतिष्ठान टीमला. नक्कीच ओम खोपकर कालचा परिणाम दिसतोय, कारण त्यांची जी बॅट स्विंग आहे ती आज पूर्णपणे दिसली नाहीये. हे मला तर वाटतं कालच्या रात्रीचा परिणाम आहे. दीपक सर, मी एक मगाचा आपला विषय अर्धवट राहिला. गणेश पारंगे त्यांनी जे व्हॉट्सअप स्टेटसला सर्व डिटेल्स टाकले ते अख्ख्या प्लेयर्स लोकांना सांगण्यासाठी टाकले की मी असं असं आहे की सिरीजच्या रेसमध्ये. तुम्हाला काय वाटतं गणेश पारंगे बद्दल तुम्ही काय बोलू शकता? ना स्टेटसला टाकून त्यांनी सगळ्यांना सांगितलं.
नाही मिळू दे, आमची सुद्धा इच्छा आहे, मिळाली पाहिजे. कर्तृत्ववान खेळाडूला बाईक मिळालीच पाहिजे. इकडे कबसला 4 रन मिळतील. चौकाराच्या 6 टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचले. आमची साथी गुणसंख्या लेखक रुचिर मात्र आम्हाला कळवतील आतापर्यंत धावा झाल्या त्या 35. हो क्रॉस पॅकेट ऑफ साईडला स्वप्नील त्या ठिकाणी कॅच ड्रॉप केले. ही महत्वाची झेल होऊ शकला असता. त्याचं लक्ष आज थोडं इकडे तिकडे आहे असंच म्हणावं लागेल. आता सुद्धा मोबाईल हातात होतं, ऑन ड्युटी आहे, त्याचं लक्ष नाहीये. हॅलो, सानवी 11, सानवी अँड धन्वी 11 कर्णधार लवकरात या. सचिन मोरे, जर तुम्ही आलात असाल तर इकडे या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बॉल चालला दुसऱ्या सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा करता चौकार. सर तुम्हाला असं वाटत नाही की आज बॉल फक्त स्वप्नील कांबळेच्याच पाठी लागलेला आहे? बॉल सुद्धा सांगत असेल आज आम्हाला बराचसा उशीर गेलाय तू, त्यामुळे त्याला वेळोवेळी आठवण करून देतो चेंडू सुद्धा, तर तूच लेट आलाय. मला तर वाटतं प्रत्येक ओव्हर मध्ये 3 बॉल स्वप्नील कांबळेकडे जातात.
नक्कीच नक्कीच आम्ही 15 मिनिटं त्याच्यावर चर्चा करतोय. भट्ट्या भट्ट्या तुमच्या कॅप्टनला पाठवा, नाही तर पेनल्टी दिली जाईल लवकर. पहिल्या ओव्हरमध्ये मार पडून दुसऱ्या ओव्हरसाठी सज्ज मानस लाले. पहिला बॉल अतिशय सुंदर टाकला, गोल्डन दुसरा बॉल किपरच्या हातामध्ये गेलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी करताना मानस लाले पहिल्या ओव्हरमध्ये चांगला मार पडला होता. कुठेतरी कमबॅक करायचे त्यांनी. 2 चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने टाकलेले. तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज आणि पुन्हा एकदा मला तर वाटतंय नीरज देशमुखची वर्णी लागली पाहिजे. आता संघाला त्याचीच गरज आहे. कुठेतरी कर्णधाराने स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे. त्यांच्याकडे जो स्क्वेअर कट आहे खूप चांगला आहे आणि त्यांचे वीरेंद्र नाथागा यांनी शिकवलेला स्क्वेअर कट अजूनपर्यंत नवीन पनवेलमध्ये स्क्वेअर कट मारण्यासारखा कोणी नाही. हा दिला झील काढून फटका अटेम्प्ट करायचा की नाही करायचा या द्विधा मनस्थितीमध्ये होता फलंदाज आणि हळुवारपणे त्यानं झेल दिला विकेट कीपरकडे. स्वतःहून बाद झाला असंच म्हणावं लागेल. दीपक सर, तुम्हाला गणेश पारंगेबद्दल काय बोलू शकतो तुम्ही? कारण त्यांनी आज कालपासून कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळतायत. कॅल्क्युलेशन हा विशाल सर, तुम्हाला काय वाटतंय? गणेश पारंगे यांनी कालपासून कॅल्क्युलेशन केलंय आणि एकंदर त्यांनी काल जे मी स्टेटस पाहिले त्यांनी तिन्ही कॅल्क्युलेशन टाकलं, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? हा नक्कीच कॅसिओचा कॅल्क्युलेटर जो इंजिनिअरिंगला वापरतात तो कालपासून खिशात घेऊन फिरतात. ते अल्फा बीटा काय जे आहे त्यांच्याकडे कॅल्क्युलेशननी सगळ्या मला वाटतं सगळ्या मेथड अपनवल्या. पण काय म्हणू अल्टरनिकाल मॅच हरवली, ऋषी अवेलेबल नाही, त्याच्यामुळे ते नाही तर ते कॅल्क्युलेशन मध्ये होते, रेसमध्ये होते. अजून सुद्धा पहिल्या 15 बॉलमध्ये 45, दुसऱ्या 13 बॉलमध्ये 38 आणि बाहेर गेल्यावर रेस नाही आपल्या इथे 4 मध्येच रेस आहे.
तर राजू शिंदे एक नवीन बनवलेला चांगला गोलंदाज, चेंडू आत आला, राजू बावस्करला का तो मारायला जमला नाही आणि साईराज इकडे फिल्डिंग करतो. एक धाव्याने धावा वाढतात, धावसंख्या होते 41. चांगला स्कोर आहे तरी 3 षटकांच्या 42. चांगला स्कोर आहे. मला वाटतं हा स्वप्नील कांबळेने सोडलेला झेल आणि आलेला लेटमुळे पहिल्या ओव्हरला माणूसला आलेला थोडा जास्त रन्स गेला. जिथे संदेश पाटील नाहीये तिथे थोडी बॅटिंग ऑर्डर्स मध्ये, आणि हा सुंदर मारलेला आणि हा मारलेला षटकार, लाजवाब स्विंग बॉलवर मारलेला षटकार, चांगली फलंदाजी. संदेश पाटील नाही जागा नक्कीच आलटोला थोडं नुकसान. मला काय वाटतं संदेश पाटीलच्या जागेवर नीरज देशमुखला पाठवला असतं ते चांगलं, त्यांच्या चांगले स्क्वेअर कट आहेत अशी माहिती आहे, आणि त्यांना प्रशिक्षण दिलंय ते वीरेंद्र नाथा गावंड यांनी दिलंय. तर तुम्ही याच्याबद्दल काय बोलू शकता? बॉल कोणाकडे? तो फेक ना, फेक अर्धा तास लावशील का फेकायला? तर हा नक्की नीरज देशमुखला आपल्याला फलंदाजीला पाठवणं योग्य आहे, कारण चांगलाचा एक्सपिरियन्स आहे त्याच्या मागं, आणि जे षटकार चौकार ते पण मारू शकतात नक्कीच. पुढचा चेंडू राजू शिंदे यांचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. बघूया महत्वाचं षटक आहे, स्विंग बॉलचं षटक. हा चेंडू चांगला चेंडू यॉर्करच्या दिशेने, यॉर्कर चेंडू होता, चांगलाचा खणून काढला आणि सिंगल धाव नक्कीच मिळेल. राजू शिंदेला थोडस काहीतरी पायाला दुखापत झाली, चेक करायचं. ओके कधी ओके पाणी पाठवा इथून, पाणी राजूला साठी पाणी पाठवायचं अर्जंट. थोडस पायाला दुखापत झाली असेल, मला वाटतं जास्त ऊन आहे त्याच्यामुळे थोडस पाय खेचला जाऊ शकतो. ऑलरेडी त्या पायाची सर्जरी झाली आहे, बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळतात त्याच्यानंतर थोडेसे दूर राहिले क्रिकेट पासून, पण आज आपल्या स्वतःच्या संघासाठी सगळं काही झोकून देतात. आणि स्वप्नील बघा, ऍक्च्युली NPPL सामना आहे पण त्यांनी आपला क्रिकेट जपला पाहिजे. फोनवर बराच वेळ ऍक्च्युली असे क्रिकेटमध्ये चालत नाही. आपल्या इथं आपण ऍडजस्ट करतो म्हणून तुम्ही असं करता येतं, हे चुकीचं आहे. सगळीकडे काय ऍडजस्ट केलं जात नाही, फोन कुठंच अलाउड नाही. फोन तुम्ही बाहेर ठेवून, मला वाटतं एक इनिंग नंतर फोन घेतला तरी हरकत नाही. बॅटिंगला येऊ नका, फोनवर खेळत बसा, हरकत नाही. पंकज गायकर इथे पंगा, पंकज गायकर पंगा, जो करता है सबको नंगा. उर्फ चुहा, उर्फ भरत पतला, बरीच नावं त्याची त्यांचं ऑब्रेक, म्हणजे नीरा टू मला वाटतं कोथरोली पर्यंत ऑब्रेक होतो, म्हणजे एवढा थोडंसं पटापट घ्यायचंय. काय जास्त इंजुरी असेल तर, कारण ऑलरेडी तुमच्या टीम मुळेच लेट झाले इथं. ऑलरेडी 12 वाजले आणि मी लास्ट मॅच बघितली त्याची राजीव गांधीला, काहीतरी सिरीज चालू होती त्याच्यामध्ये आपला लल्ली 6 बॉलला 6 सिक्स मारले. ते बघून मी अजूनपर्यंत विसरलो नाही. ते कधी कधी माझ्या नजरेसमोर येतात. नक्कीच मस्करीचा विषय नाही, पण गणेश पारंगी यावेळी खूप चांगला टच मध्ये, आणि RPL ला पण त्याने अशीच बॅटिंग करावी अशी माझी इच्छा आहे. एक 50 मारून RPL ला पुन्हा एकदा कमबॅक कसा असतो ते दाखवून द्यावा, 100% होईल. त्याला RPL साठी शुभेच्छा. पुढचा चेंडू पण इन स्विंग पद्धतीत गणेश पारंगी समोरच्या टीमचे प्लेयर तुम्हाला नक्कीच बाद नसणार. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 62, चांगली धावसंख्या आहे. अल्टोचा जुईली प्रतिष्ठान संघ खेळतो. चला, सानवी आणि तन्वी 11चे कर्णधार आणि देवांश 11 आदर्श नवीन पनवेलचे कर्णधार. टॉस साठी या. सचिन मोरे, सचिन मोरे प्रोफेशनल खेळाडू, आज मला वाटतं नक्की रायगड युवामध्ये खेळ. सचिन आणि राजूला जेवढा रेंज देत आहे, राजूच्या ऐवजी तपन फिल्डिंगला येईल. राजू शिंदेची कमिटमेंट बघा की लागून सुद्धा शेवटचे 2 चेंडू त्यांनी टाकले. नक्की टाळ्या वाजून एकदा त्यांचं स्वागत करायचं की क्रिकेटसाठी असलेल्या डेडिकेशन मी भरपूर वर्ष या खेळाडूला बघतो. थोडं मध्ये रेस्ट नसती घेतली तर नक्कीच आजही तो त्याच कमिटमेंटनी क्रिकेट खेळत असता. आता थोडा रेस्ट मध्ये गॅप घेतली त्यांनी, त्याची इंजुरी झाली, त्याच्यामुळं थोडा
आणि नक्कीच स्वप्नील कांबळेचा खेळ बघण्यासाठी त्याचे वडील स्वतः इथे आलेले आहेत. बघूया त्यांच्या समोर स्वप्नील काय गोलंदाजी करतोय की चांगली गोलंदाजी करतोय की खराब गोलंदाजी करतोय नक्कीच समजेल आपल्याला. नक्कीच नक्कीच काकांना मी आमंत्रण करतो आमच्या व्यासपीठावर येऊन बसावं. आणि स्वप्नीलजी खेळ बघण्यासाठी ते वेळेवर आलेत, अगदी वेळेवर आलेत, मात्र स्वप्नील खेळायला लेट आला. जरा फटाफट घ्यायचं स्वप्नील, कारण ऑलरेडी आपण खूप लेट आहे. तुम्ही इकडे प्लेअर तिकडे फिरवताय, जरा फटाफट घ्या. तुम्हाला पण माहिती आहे आपल्याला मॅचेस किती खेळवायचे आहेत, अंधारात मॅच नाही खेळवायची. प्लीज पटकन. हा चेंडू स्वप्नीलचा भिरकावून दिले लांब 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 षटकार. दुसरा चेंडू घ्यायचा आहे, चेंडू आणायला कोण नसेल तर बॉल फेका रेग्युलर बॉल फेका. नक्कीच नक्कीच विशाल आज थोडीशी उचली मिळाली, डॉट बॉल म्हणता येईल, चांगला चेंडू म्हणता येईल, निर्धाव असा चेंडू म्हणता येईल. सचिन मोरेबद्दल मी बोलवतो. रायगड युवा संघात त्याची वर्णी झाली. नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या नवीन पनवेल क्रिकेटसाठी की आपल्या इथे खेळणारा एक रेग्युलर खेळणारा प्लेअर आज रायगडच्या चांगल्या संघात खेळतो आणि ओपन क्रिकेट पण खूप चांगलं खेळतो. नक्कीच त्याच्यानंतर आपण अविनाश पाटीलचं एक नाव घेऊ शकतो. अविनाश पाटीलचं सुद्धा या रायगड युवामध्ये सिलेक्शन झालेलं, पण आज मला वाटतं कुठली तरी मॅच असल्यामुळे त्याला तिकडे जाता नाही येणार. आता आज रायगड युवामध्ये त्यांना पण संधी होती. दिशेने चेंडू जात आहे सीमारेच्या वाटचाव. आज नक्कीच प्रवीण ठाकूरचा दिवस आहे, त्याचा वाढदिवस. नक्की डॉक्टरनी सांगितलं होतं तो प्लेअर आज घेतो. स्वप्नील काय त्यांचं ऐकलं नाही आणि पुन्हा एकदा तिकडे चेंडू तिकडे चौकार. खराब गोलंदाजी, खराब आणि खराब गोलंदाजी. किती षटकार धरण झालेले आहेत, 80 धावा झालेल्या आहेत. स्वप्नील यांचं गचाळ गोलंदाजी. एक झेल पण त्यांनी बाउंड्री लाईनवर राजू भावस्करचा सोडला, त्याच्यामुळे त्यांनी पण रन्स मारला खूप. थोडस कच्चा क्षेत्ररक्षण झालं मला वाटतं या टीमचं. थोडस लवकर करायचं. तुम्हाला विनंती आहे हर्षल आणि टीम जरा लवकर बॅट्समॅन पाठवा, कारण ऑलरेडी आपण तुमच्यामुळे 20 मिनिटं लेट चालू. विशाल सर गचाल क्षेत्ररक्षण त्यांचं लक्षच नव्हतं. त्यांचा लक्ष काहीतरी कंपनीतनं फोन्स वगैरे येत असतील, थोडे डिस्टर्ब दिसतात, त्यांना थोडा फ्रेश करायला लागेल आज. मग तू रात्री त्यांना फ्रेश करू शकतोस. आणि डॉक्टर बघा, डॉक्टर फॉर्म नाही भरत पण दरवर्षी टीम मध्ये खेळतात. एक वेगळी त्यांची ती आहे, पुढच्या वर्षी नाही भरला तर त्यांना खेळून देणार नाही आपण. फॉर्म भरा, सगळे फॉर्म भरा आणि गपचूप आपल्या टीम मध्ये जाऊन खेळायचं. दिस इज नॉट डन. आणि प्रवीण तुम्हाला ब्लॅक ट्रॅक दिसेल तर 70 स्टॉप मध्ये जायचे, ब्लॅक ट्रॅक घ्यायचे, 550 द्यायचे आणि घ्यायचे. कारण ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी आपल्याला आता सांगायला पाहिजे, लागायला नाही पाहिजे. थोडस लवकर. डॉक्टर तुम्ही तुमचा बिझनेस नाही सोडत, आम्ही कसं सोडणार. आता डॉक्टरांच्या इथं रांग लागलेली असेल, की आता इंजेक्शन द्या. डॉक्टरांचा स्ट्रॉंग इंजेक्शन 10 दिवसात जो डॉक्टर पेशंट मला नव्हतं 2 दिवसात होतो.
बॉल चेक करून घ्या हर्षल. बॉल दे, बॉल इथे बॉल द्यायचे यांना चेक करायला. हर्षलला बॉल द्यायचे. बॉल कडे लक्ष ठेवा. बॉल आपले संपले नाही पाहिजेत. शेवटच्या मॅच पर्यंत बॉल अवेलेबल पाहिजे प्लीज. स्वप्नील हर्षलला काहीतरी कानमंत्र देत आहेत. वर्षानुवर्ष एकत्र खेळणारे प्लेयर स्वप्नील आणि हर्षल. आणि स्वप्नील पहा उशींचं पाणी पित आहे. क्वालिटी पहा. पाणी नाही, मला वाटलं पाणी विराट कोहली नंतर तू ते पाणी पित असशील, कारण क्वालिटी आहे. आणि कल्लूची टीम पण मला वाटतं क्वालिफाय झालेली आहे. तर आता नक्कीच बॉल वर कोणाचं लक्ष नाही. अमोल कुठे? अमोल अरे त्यांना तिथून काढा आणि बॉल घ्या ना. अप टू केतन पाटील अँड दीपक सर जे रायगड प्रीमियर लीगला ते आज म्हणजे मधुर वाणीने सगळ्यांना एकदम आनंदित करतील असे दीपक पाटील सर. नक्कीच त्यांना संध्याकाळी रायगड प्रीमियर लीग साठी पण निघायचं आहे. तर ते चर्चा करतात आमच्याबरोबर कितीपर्यंत या मॅचेस होतील, कधी निघायला भेटेल. नाही का तिथे? चला टॉस करू आपण. 81 धावांचं टार्गेट सेट करण्यात आले. सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत असताना एका बाजूला हर्षल भुजबळ आणि त्याच्या साथीला नक्कीच दीपक सर, हर्षल भुजबळ बद्दल बोलायचं ना तर मी पाहतोय तिथपासून नवीन पणींचा क्रिकेट बघा. वा, पहिल्याच बॉल मध्ये पहिला षटकार, चौकार. पहिलाच बॉल अगदी स्ट्रेटिश मारला. अल्टोवर मात्र पहिलाच बॉलवर अगदी सरळच्या दिशेमध्ये चौकारानं सुरुवात केली. पण सुरुवातीपासूनच आक्रमकपणा राबवावा लागेल, कारण 81 चेस करायचे आहेत. हा चांगला बॉल होता, बरोबर ऑफस्टमच्या बाहेर ठेवला होता. बराच वेळेला हलकासा जेव्हा लेग ब्रेक होतो आउटसाइड हिट जाण्याची भीती असते. आणि अल्टोला माहिती आहे ही विकेट फार महत्वाची आहे. ही विकेट आली तर निम्म अंतर, निम्म काम पूर्ण होऊ शकतं आपलं. फुलात टाकला होता हा चेंडू समोर अगदी ग्राउंडच्या दिशेमध्ये कोणतीही धाव मिळणार नाहीये. पहिला बॉलवर चौकार आला आणि लगेचच सगळ्या गोलंदाजीला सुरुवात केली सौरभ टोकळला. आउटसाइड ऑफ स्टंप स्लॅश केला. स्वीपर कव्हरला फिल्डर पाठीमागे सिंगल मिळेल. 1 रन. टीमची टोटल पुढे जाईल ती 5 या आकड्यावर. चांगला फटका यावेळेस मात्र बॉक्स अँड सीमारेषेच्या पलीकडे. अहो चौकार की षटकार? षटकार. 6 धावा.
हॅलो दीपक सर, मी हर्षद भुजबळ बद्दल बोलू शकतो. आज नवीन पॅनलमध्ये जे क्रिकेट खेळतो, माझ्या जर कधी क्रिकेट खेळतो तर हर्षद भुजबळला आयडल म्हणून क्रिकेट म्हणून खेळतो पुढे. त्यांनी नवीन पॅनलच्या क्रिकेटसाठी खूप काही योगदान दिलेलं आहे, ते थोडक्यात सांगण्यासारखं पण नाहीये. नक्कीच गेले कित्येक वर्ष आपण बघतो, 22-23 वर्ष कमीत कमी खेळाडूला आपण बघत आलो. सुरुवातीला ग्रामीण क्रिकेट असं नव्हतं, बिनधास्तपणे कोणत्याही संघांमधून एक 2 खेळाडू खेळण्यासाठी जात होते. आणि त्यावेळेस वादई नेरा या विभागामध्ये सातत्यानं हर्षद भुजबळ अनेक स्पर्धा खेळताना आपल्याला दिसायचा. भाटियाचं मैदान म्हटलं की त्याचं हक्काचं ग्राउंड आणि एक वेगळी दहशत होती. परंतु कालांतरानं क्रिकेटमध्ये थोडासा बदलाव झाला. ग्रामीण क्रिकेट 1 गाव 11 हे पुढे आलं आणि कुठेतरी हर्षद भुजबळ हळूहळू हे नाव खरं तर मधल्या कालावधीमधल्या मधल्या जनरेशनला लोकांना माहिती नसेल, परंतु आजही तोच क्लास आहे आणि तो क्लास आपल्याला प्रत्येक वेळेला पाहायला मिळतो. क्रिकेट अक्षरशः शरीरामध्ये अंगामध्ये भिनलंय, नसा नसामध्ये भिनलंय त्याच्या, आणि म्हणूनच त्याचे शॉट्स पाहताना आजही तितकाच आनंद मिळतोय क्रीडा रसिकांना. नक्कीच नक्कीच हर्षद भुजबळचा क्रिकेट आम्ही एकदम जवळून पाहिला. हर्षद भुजबळ असेल, नाना पवार असेल, थोडा आवाज कर ना, आवाज आहे कसेल. चांगला बॉल होता, आउटसाइड ऑप्शन फुलं लेट होता, खोदून काढला. अशिकेश साहेब पाठीमागे सिंगल बॉल, 1 रन. 81 रन्स टू विन, 81 धावा चेस करायच्या या मॅच मध्ये. एका बाजूला विहान 11, डॉक्टर कुमार शिंदे, राम पाटील साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला तेजस मात्रे, ओव्यावरचा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं, 4 धावांकरता चौकार. सोळा धावा धावफलकावर 16. लोअर फुल टॉस होता स्टंपच्या बाहेर, लंबन कडे प्लेस केला, सिंगल बॉल. 17 ऑन बोर्ड, 17 धावा धावफलकावर आहे. सामना जिंकण्यासाठी जवळजवळ 16ची सरासरी आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये ऑलमोस्ट 16 रन्स पर ओव्हर. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट थोडं खेळावं लागेल. हर्षद भुजबळला संपूर्णपणे एक हाती किल्ला लढवावा लागेल. यावेळेस मात्र ऑन साईडला स्विंग केलं, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्षद भुजबळच्या बॅट मधून 6 धावा, षटकार. सुपर स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावांच्या बरोबरीनं 23 धावा धावफलकावर, 23 रन्स ऑन द बोर्ड. 23. प्रवीण ठाकूर हे दुसरं षटक सुरू आहे. पहिलं सौरभ टोकरचं आपण पाहिलं, 81 चेस करायचे आहेत. परंतु काल विहान 11 सुद्धा 80 धावांचा चेस केला होता आणि जवळजवळ 1.5 षटक ठेवत केला होता. आणि तोच आधार जर 30 बॅटिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली तर चेस होऊ शकतो. इकडे फटका फसलाय, चान्स आहे, गोल्डन चान्स. वारे कॅच, आशिकेश भोईने टिपलाय झेल, संपलाय हर्षद भुजबळचा खेळ.
विकेट सगळ्यात महत्वाचा चेहरा गमावलाय विहान 11 टीमला आणि हा सगळ्यात मोठा धक्का टीमला. फर्स्ट विकेट डाऊन. सुपर कॅच फ्रॉम ऋषिकेश. कमाल झेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा झेल पकडायचाच याच विचारामध्ये होता आणि त्यानं तो कॅच कंप्लीट केला. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि हर्षल भुजबळ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील कांबळे दाखल होत असताना लो फुल टॉस बॉल ऑन साईडला वळवलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. राजू होते त्या ठिकाणी आणि काय क्षेत्ररक्षण केलंय अफलातून. थोडस खरं तर जे मोटिवेशन होतं ऋषिकेश बेरकडून मिळालं. धावसंख्या झाली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. 24 लॉस ऑफ 1. 24 लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह सुद्धा सुरू आहे. ऑर्गनायझरच्या भूमिकेमध्ये सुद्धा 24 लाईव्ह इव्हेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. संदेश पाटील आणि टीम मेहनत घेत असताना या स्पर्धेसाठी. आणि ज्याच्यासाठी मात्र 15 ते 20 मिनिटं सामना थांबून ठेवला होता तो स्वप्नील कांबळेला खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर खातही उघडू न देता भोपळाही फोडला नाही या मॅच मध्ये. सेकंड विकेट डाऊन. दुसरा मोठा धक्का विहान 11ला. निराशा मित्र म्हणेन स्वप्नील कांबळे. एक रन काढून खरं तर बाद झालाय तो, परंतु त्याचं थांबणं फार गरजेचं होतं. कारण काल सुद्धा बॅटिंग त्याने केली होती, काल बॉलिंग सुद्धा केली होती. एक सामना त्यानं वाचवला होता आणि हर्षल भुजबळच्या पाठोपाठ खरं तर केतन स्वप्नीलचं सुद्धा बाद होणं आता संघाला परवडणार असेल का? नाही. सगळ्यात मोठी विकेट आहे मला काल सॅटर्डे नाईट असल्यामुळे तर एवढ्या मैदानाकडे गोलंदाज सौरभ ठोकल गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आणि ज्याने आतापर्यंत खूप सुंदर फलंदाजी केली तो डावकुऱ्या हाताचा खेळाडू संदेश टेरुंकर. कशा प्रकारे आतापर्यंत खेळ झालाय आणि आता मात्र संदेश टेरुंकरने नेला सिक्सर. डीजे सत्या माया यानी सौरभ ठोकल यांच्यावरती आक्रमण जरूर पाहायला मिळालं. ते कशा प्रकारे कमबॅक करतात आपण पाहूया. नाहीतर सौरभचा चेंडू यावेळेस मात्र वॅचची एज आणि ते मात्र केवळ मिळते ते एक धाव. एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचते ते. आणि क्षेत्ररक्षण आपण पाहिला नारिवलीचा एक खुखार शिकारी ठाणा किंग रोशन घोरपेकर चांकोली. सायरच घेतो अल्टोचा चेंडू पुढे चेंडू. खूप सुंदर क्षेत्ररक्षण विकेट किपर आपण पाहिलं. भरपूर वर्ष त्यांनी सुद्धा क्रिकेटला दिली आणि पोदी गावाकडून खेळत असताना नेहमी सुंदर क्षेत्ररक्षण त्यांनी केलं आणि आजही आपण त्यांना वेस्टर्नच्या मागे पाहतो. पुन्हा एकदा स्विंग मेस तिथे सुद्धा डॉट बॉल आलाय आणि ओव्हरची होती समाप्ती. आता मात्र स्विंग ओव्हरसाठी कोण येतो
आशिष उर्वेकर. चला धानवी आणि सांगवी 11 संघाचे सर्व खेळाडू कक्षामध्ये या. दोन्ही मार्कर आपण पाहतोय आशिष उर्वेकर याला टेप बॉलच्या वर घेऊन आलाय आणि पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा मात्र त्याने दिलाय आणि त्या पंचांचा इशारा नो बॉलचा. अवांतर चेंडूने सुरुवात केली षटकाची. आइए दोस्तों का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं हम प्रवीण दुगाड़े इस बार यहाँ पर खराब गेंद एकोणचाळीस धावा दाखल करावी लागल्यात. येणारे 18 चेंडू आणि 41 धावांची गरज असणारे अजूनही. आता 12 चेंडू सॉरी. आशिष उर्वेकर थोडासा खराब गोलंदाजी आपण पाहिली. बघू कमबॅक करतोय का. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. इथे मात्र सामना कलाटणी मिळू शकते. अजूनही सामना काही गेला नाहीये दोन्ही संघांच्या बाजूने. जर 2 मोठे फटके अजून या 2 चेंडूवरती आले तर सामन्यामध्ये शिरकाव करेल ती गुड मॉर्निंग संघ. एकही चेंडू आतापर्यंत टाकला नाही आणि त्यावरती धावा जवळजवळ त्यांनी 6 खर्च केल्या. 8 धावा खर्च केल्या. पुढचा चेंडू आशिष. यावेळी सुंदर चेंडू हाताळला. रनआउटचा चान्स जरूर तिथे होता परंतु मिस्टेक थोडीशी आपण पाहिली आणि तिथे एक धाव तोपर्यंत धावून काढली ती दोन्ही फलंदाजांनी. त्याला धानवी आणि सांगवी संघाचे सर्व खेळाडू या आपल्याला आज मॅच जिंकायचे आणि सर्वांना एक स्पेशल गिफ्ट येते. लवकर या. स्कोर झाला 42 धावा धावपैकी लागलेत आणि आता मात्र जिंकण्यासाठी पाहिजे असतील त्या 38 धावा 39 धावा. आता मात्र थोडीशी लय सापडते ती आशिष उर्वेकर याला. 11 चेंडू 39 धावा 39 धावा 11 चेंडू 11 धावा 39. बघूया काय मैदानामध्ये आपण करू. आणि आता मात्र साईराजच्या बॅट मधून आलेला मोठा फटका 6 धावांसाठी. टेप बॉलला मारणं इतकं सोपं नसतं परंतु ते सोपं करून दाखवले होते साईराजाने आणि खूप उंच फटका मारला 6 धावांसाठी. आता जिंकण्यासाठी धावा पाहिजे असेल तर 33 10-33 अजून मॅच आहे. खरं तर सचिन बघायला गेलं तर हेच 1-2 मोठे फटके आले तर पटकन मॅच आपल्या बाजूला येऊ शकेल. दबाव आहे गोलंदाजावर. पाठीमागच्या बॉलवर आलेल्या षटकाराचा दबाव आणि त्याच वेळेकडे मात्र थोडासा स्वैर मारा पाहायला मिळाला. 10 चेंडू आणि 32 धावा. परंतु 1-2 चेंडू जर चांगले पडले या षटकामध्ये तर शेवटच्या ओव्हरमध्ये धावांचं अंतर मात्र जो चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर आहे ते मात्र प्रचंड वाढू शकेल. चांगला बॉल होता. इकडे मात्र फुल आत टाकला होता. बॅकवर्ड स्क्वॉलिंगला फिल्डर आहे त्यानं टिपला जेल. फलंदाज होईल बाद. आशिष जरा बॉल जोरात टाकण्याचा प्रयत्न करू त्यामुळे त्याला तो कंट्रोल त्या बॉलवरती मिळत नाहीये. एक बॉल जितका तुम्ही पुढे सोडाल जितका हळूवारपणे टप्प्यावर सोडाल तेवढाच तो स्विंग होणार आणि त्याचा रिझल्ट तेवढा चांगला मिळणार. जेवढं जोरात टाकायला जाईल तेवढं त्याच्यावर कंट्रोल करणं थोडंसं कठीण आहे एक बॉलवरती. तेच पहिल्या 2-3 चेंडूवरती आपण पाहिलं. आता येणारे असतील 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. 5 मोठे फटके मारावे लागतील.
ओमकार कोळी मला तर वाटतं पुढच्या वर्षासाठी ड्रेस वाचवून ठेवतोय. आता हाफ पॅन्ट घालून आलाय. आता हाफ पॅन्ट घालून आलाय, पुढच्या वर्षी फुल पॅन्ट घालणार बोलतो. ओमकार कोळी किडबॅक घेऊन आलाय का? इंडिया कपला चाललाय वाटतं. मानस लाले मैदानामध्ये यावेळेचा हा चेंडू प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. बॉल गलीकडे सरकला, तोपर्यंत मात्र एक रन. लेग बाईटचा इशारा आला, दर्शक एकने पुढे जाईल. स्कोर पुढे सरकतो. अजून 31 धावांची गरज आहे. 50 कम्स अप, अर्धशतक धाव फलकावर 50 धावा कंप्लीट होत असताना विहान 11च्या. इकडे मात्र मिसकूट झाला फटका. वॅकेंट एरिया होता, जिथे एकच धाव मिळताना दिसेल. धावसंख्या एकने पुढे जाईल. बरोबर 30 धावांची गरज आहे. आशिष शुलवेकरची पहिली जरा बॉलिंग पडत नव्हती, पण आता चांगली लाईन अँड लेन भेटले त्याला. 2-3 बॉल जरा चांगले लागले. तर काय त्याला बुकिंग द्या. आणखीन एक धाव. सिंगल फारसं काही बिघडणार नाहीये जुईली मात्र प्रतिष्ठानचं, पण आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज उरली. बाबा झाल्या त्या 52 जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. 29 रिक्वायर्ड, नाउ रिमेनिंग 6. दीपक सर, तुम्हाला काय वाटतं? दोन्ही लेफ्ट हँड बॅट्समन आहेत समोर आणि ओम खोपकर सारखा एक माजलेला गोलंदाज. नाना देवीकर यांच्या बोटाला बॉल लागलाय, त्यामुळे त्यांनी बोलणं बंद केले. ते माईक नाही घेणार असं बोललेले. मानस लालेने 1 ओव्हरमध्ये 24 धावा दिल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता 29 काढायच्या आणि त्याच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट जर एखादा फलंदाज मारू शकतो तर आता त्याला सुद्धा ते करावं लागेल. परंतु पाहूया खोपकर, दोन्ही दिग्गज खेळाडू आमने सामने. फटका फसलाय, लालेचा फटका फसलाय. चान्स आहे स्कोअर लाईकला. कॅच ड्रॉप. सिंगल 5 बॉल 28 धावांची गरज. काल ओम खोपकरशी आम्ही बोलत होतो, मला लेफ्टीला बॉलिंग टाकता येत नाही, पण त्यांचं जर बॉलिंग अनालिसिस बघितलं सर तर लेफ्टीलाच चांगली बॉलिंग टाकतोय. स्विंग बॉलरला चालेल असं वाटतं. स्कॉरलेकडे हा चेंडू अल्टो पाठीमागे. सिंगल मिळेल फार फार तर. सिंगलला काही नुकसान होणार नाहीये. अल्टोच्या टीमनं खरं तर आतापर्यंत 2ही सामने जिंकले. 3रा सामना आता जवळजवळ विजयाच्या मार्गावर आहे. 4 बॉलचा काही शिल्लक आहे आणि अजूनही 27 करायच्या. सोपं नाहीये. शॉर्ट बॉल आहे. इकडे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरतून जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा करता. ओम खोपकरवर हल्ला, षटकार. आणि इकडनं जो प्लेअर आला दर्शन, असं वाटतं जणू कोण ऑस्ट्रेलियाचा प्लेअर आलाय. दर्शन उर्फ ऑरी. केस का झिम्बाब्वे साठी करून आलेत. हा झोपलेत ना डॉक्टर रात्रभर. 1 रन ती सुद्धा पूर्ण होताना दिसत नाहीये. बाद होईल फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि आता जे बॅट्समन गेले, मला तर वाटतं 2 बॉलमध्येच 28 रन मारतील असे बॅट्समन आहेत. सँडी, तुम्ही रिस्पेक्ट 1 बॉल 6 रन पाहिजे असेल तेव्हा डॉक्टर 6 मार. आता बॅट्समन स्ट्राईकला आहे. ओम खोपकर, जर तुम्ही खरोखर बॉलर असाल तर मी 6 का
जर सिक्स मारला तर तुम्ही बॉलिंग टाकू नका. हे सर्कल मध्ये फिल्डिंग लावण्यात आलं डॉक्टर कुमार यांच्यासाठी. आल्डो एक बॉल एक नाही, एक बॉल 23 रन पाहिजे होते, तुम्ही चुकीची फिल्डिंग लावली. पण दीपक सर तुम्ही किपर बघितलेत का आल्टो यांचे?